आणि यानंतरचा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ अलिबाग विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी खूप मोठा बदल खरं तर होतोय, कारण 3 वेळेस 3 टर्म यावेळेस केवळ अपक्षाचं पारडं जड राहिलेलं आहे। मात्र यंदा या मतदारसंघामध्ये शिंदेंची शिवसेना बाजी मारताना दिसते। मात्र नेमकं असं का होतंय, कोण आमदार होते तन्मय बघूया। अगदी ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात की नेमके कोण आमदार आहेत, इथे काय चित्र आहे बघूया। संभाव्य आमदार महेंद्र दळवी शिंदे गटातले, तर चित्रलेखा पाटील यांना शेकापनं उमेदवारी दिली होती, मात्र महेंद्र दळवी बाजी मारताना पाहायला मिळतात। संभाव्य आमदार असणार आहेत शिंदे गटाचे महेंद्र दळवी। अलिबागचं हे चित्र निश्चितच शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखा पाटील मात्र पिछाडीवर आहे। मात्र नेमकं असं का घडलं की 3 टर्म अपक्ष उमेदवार या ठिकाणी निवडून आला, मात्र यंदा शिंदेंच्या शिवसेनेला पसंती का दिली? आमचे प्रतिनिधी सचिन कदम सांगतायत। रायगड जिल्ह्यामधल्या अलिबागमध्ये आपल्याला एक वेगळं लढीचं चित्र पाहायला मिळतंय, ते म्हणजे नामसाधर्म्य। या ठिकाणी आपण पाहिलं तर महेंद्र दळवी हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत, तर त्यांच्याच नावाचे साधर्म्य असलेले 3 उमेदवार अजून निवडून निघणार आहेत। तर त्याचप्रमाणे आपण जर का भाजपमधनं बंडखोरी करून बाहेर पडलेले दिलीप भोईर आहेत, त्यांच्या नामसाधर्म्य असलेला दुसरा अजून एक व्यक्ती आहे, म्हणजे अलिबागच्या मतदारसंघ निवडणुकीच्या यादीमध्ये 4 महेंद्र दळवी तर 2 दिलीप भोईर आहेत। यांची लढत ही शेकापच्या उमेदवार आहेत चित्रलेखा पाटील यांच्याशी होणार आहे। अलिबागमध्ये आपण जर का प्रत्यक्ष चित्र पाहिलं तर ह्या 2 लढती होत असताना अलिबाग हा शेकापचा पूर्वीपासूनचा बालेकिल्ला आहे। मात्र लोकसभेच्या निवडणुकीनंतर अलिबागमधलं चित्र आता बदललेलं दिसत आहे। शेकापमध्ये प्रचंड फूट झालेली आहे। त्याचप्रमाणे दिलीप भोईर हे पूर्वीचे शेकापचे कार्यकर्ते, त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि ते आता निवडणूक रिंगणात असल्या कारणानं मोठ्या प्रमाणामध्ये शेकापची मतं ते देखील खाऊ शकतात, असं देखील एक वेगळं चित्र आहे। ज्याच्यामुळे आपण जर का रायगडमधल्या अलिबागचं विश्लेषण केलं तर कुठेतरी महेंद्र दळवी जे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यांचं पारडं जड असल्याचं दिसत आहे।